नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरती 2026 साठी तयारी करताय त्यांच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे एज लिमिट बद्दल। आता बरेच जे काही सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल की आर्मी अग्निवीर भरती 2026 साठी जी काही एज लिमिट आहे ती एज लिमिट कमी होणार आहे। आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ऐकू आलं असेल किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आलं असेल की एज लिमिट वाढणार सुद्धा आहे। आता नेमकं ही एज लिमिट कमी होणार का वाढणार ती सगळी माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे। त्याचबरोबर आर्मी जी काही आपली जॉईन इंडियन आर्मीची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईट वरती रोजच्या रोज त्या ठिकाणी नवीन नवीन अपडेट येत आहे, वेगवेगळे चेंजेस होत आहेत। ते चेंजेस नेमकं कोणते आणि आता तुमची जी काही अग्निवीर भरती आहे त्या अग्निवीर भरतीचे जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर त्या भरतीसाठी एज लिमिट काय असणार ती सगळी माहिती आपण आज डिटेलमध्ये समजून घेणार आहे। त्यामुळे सगळा हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे आणि जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे, कारण ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। ती अपडेट त्यांच्यापर्यंत जाणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे। त्याचबरोबर जी काही एज लिमिट आहे त्या एज लिमिट संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये याबद्दल बोलणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे ही जी अपडेट आली होती अगोदर, सगळ्यात पहिली जी अपडेट आली होती ती जवळपास 27 जानेवारीला आली होती की तुमची जी काही आर्मी अग्निवीर भरतीची ऑनलाईन फॉर्म आहे ते 1 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार होते। पण त्यानंतर त्यांनी काय केलं, परत 30 जानेवारीला नवीन एक नोटीस टाकली तुमच्या जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती की 3 फेब्रुवारी 2026 पासून जी काही ऑनलाईन फॉर्म आहे तुमच्या आर्मी अग्निवीर भरतीसाठी ते सुरू होणार आहे। पण त्यानंतर परत याच्यामध्ये चेंजेस केले काल परवा 1-2 दिवसापूर्वी की तुमची जी काही आता जी काही अग्निवीर भरतीची जे काही ऑनलाईन फॉर्म आहे ते कधीपासून सुरू होणार आहे तर ते पण सांगतो तुम्हाला पुढे। इथे बघा सगळ्यात महत्त्वाचं अजून एक महत्त्वाची नोटीस त्यांनी टाकलेली आहे आणि नोटीस अतिशय महत्त्वाची आहे, कारण जे विद्यार्थी ट्रेड्समॅन साठी फॉर्म भरणार असन त्यांच्यासाठी तर खूपच जास्त महत्त्वाचे, कारण त्यांनी स्पेशली नोटीस टाकलेले की ज्यावेळेस तुम्ही आर्मी अग्निवीर भरतीचा फॉर्म भरणार आहे, फॉर्म भरताना जर तुम्हाला ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म टाकायचा असेल, आता जे काही 10वी पास वरती आणि 8वी पास वरती ट्रेड्समॅन असतं त्या 10वी पास वरती तुम्हाला 9 ट्रेड ऑप्शन दिले जाणार आहे आणि 8वी पास वरती तुम्हाला 2 ट्रेड ऑप्शन दिले जाणार आहे। त्या ट्रेड पैकी तुम्हाला जो आवडतो त्याला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये काम करायला आवडेल त्या ट्रेड साठी प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, म्हणजे फॉर्म भरतानाच तो ट्रेड सिलेक्ट करणं गरजेचं आहे। जर तुम्ही तो ट्रेड सिलेक्ट नाही केला तर अंतिम यादीमध्ये तुमचं नाव जरी आलं, तुमची सगळी प्रोसेस झाल्यानंतर निवड जरी झाली पण त्या ट्रेड साठी जर जागा उपलब्ध नसली तर पुढच्या भरतीसाठी म्हणजे जी काही अग्निवीरची आलेली भरती आता त्या भरतीसाठी तुमचा विचार केला जाणार नाही, म्हणजे तुमची निवडच होणार नाही, तुम्हाला भरतीमध्ये घेतलं जाणार नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणून जे विद्यार्थी ट्रेड्समॅन साठी फॉर्म भरणार असन त्यांच्यासाठी ही महत्त्वाची नोटीस आहे। त्यांनी फॉर्म भरताना तो ट्रेड नक्की त्या ठिकाणी काय करायचा आहे तर चूज करायचा आहे। त्याच्यानंतर परत एक अपडेट आली बघा, काल परवाच ही अपडेट आलेली आहे की तुमचे जे की अग्निवीर भरतीचे ऑनलाईन फॉर्म आहे त्यांनी काय टाकले या ठिकाणी की जल्द ही सुरू होंगे, म्हणजे त्यांनी आता स्पेसिफिक डेट दिलेली नाही। अगोदर कसं दिलं होतं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, 3 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस करून परत अपडेट केलं ऑफिशियल वेबसाईट वरती की तुमची जी काही अग्निवीर भरती आहे त्या अग्निवीर भरतीचे ऑनलाईन फॉर्म जल्द ही सुरू होंगे। मग ते आता 3 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरू होऊ शकतात किंवा 4 फेब्रुवारी 5 फेब्रुवारी पासून सुरू होऊ शकतात। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांना वयवाढ संदर्भात त्या ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा चालू होता की जी काही 17.5 ते 21 वर्ष एवढी वयोमर्यादा असती, आता म्हणायला 21 वर्ष असती पण ज्या विद्यार्थ्याचं वय 20 वर्ष 9 महिने 8 महिने 10 महिने त्या विद्यार्थ्याला सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरता येत नाही। मग नेमकं यासाठी बरेच जे काही विद्यार्थी आहेत त्यांनी आवाज उठवला होता, त्याचबरोबर वेगवेगळे जे काही क्लासेस वाले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ट्विट केलं की बाबांनो मुलांना एज वाढून द्या, कमीत कमी 23 पर्यंत करा। जसं की तुमची नर्सिंग असिस्टंटची पोस्ट असते त्याच्यासाठी 23 वर्ष एवढी वयोमर्यादा असते, पण जर आपण बघायला गेलं तर बाकीचे जे काही सगळे ट्रेड आहे तुमचे जे काही टेक्निकल झालं, जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, या सगळ्यासाठी जी काही एज लिमिट आहे ती 17.5 ते 21 वर्षापर्यंत होती। त्यातल्या त्यात 20 वर्ष 9 महिने 10 महिने जरी तुमचं वय असलं तरी तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हता। आता त्यांनी त्यातली एज लिमिट कमी केली असं बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असन वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की एज लिमिट तुमची कमी केली, एज लिमिट कमी केली। आता आपण मागच्या 2-3 ज्या काही भरत्या झालेल्या आहेत त्याच्या एज लिमिट वरून समजून घेऊ की नेमकं येणाऱ्या भरतीमध्ये काय एज लिमिट असू शकते। त्याचबरोबर आपण स्वतःची एलिजिबिलिटी सुद्धा चेक केलेली आहे ऑफिशियल वेबसाईट वरती। ही माहिती तुमच्या लक्षामध्ये आली की फॉर्म जल्दी सुरू होंगे। आता यांनी हे कशासाठी अपडेट केला असेल, त्यांना जी काही वयवाढ आहे किंवा एज लिमिट संदर्भात त्यांना काहीतरी चेंजेस करायचे असतील, त्यांनी त्यासाठी जी काही फॉर्म भरण्याची तारीख आहे ती पुढे ढकललेली असणार आहे। आता इथं जॉईन इंडियन आर्मीची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही सुद्धा जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन स्वतः चेक करू शकतात। इथं जी काही आर्मी अग्निवीर भरतीसाठी जी काही एलिजिबिलिटी असती म्हणजे पात्रता असती ती पात्रता आपण चेक केलेली आहे।
त्या पात्रतामध्ये मी इथे जन्मतारीख टाकून बघितली बघा. काय जन्मतारीख टाकली तर 5 ऑक्टोबर 2006 ही जन्मतारीख मी टाकलेली आहे. ही जन्मतारीख टाकल्यानंतर सगळी माहिती आपण या ठिकाणी भरली. ती माहिती भरल्यानंतर खाली यांनी काय दाखवलं, यू आर इलिजिबल फॉर करंट प्रोफाईल, म्हणजे आर्मी अग्निवीर भरतीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही पात्र आहात असा याचा अर्थ होतो. ज्यावेळेस मी जन्मतारीख काय टाकतो 5/10/2006, म्हणजे मी 2006 जन्मतारीख टाकली तर त्यांनी सांगितलं यू आर एलिजिबल. आता अजून एक माहिती तुम्हाला दाखवतो, सगळ्यात महत्वाची ती हीच आहे की ज्यावेळेस मी माझी जन्मतारीख टाकतो बघा 5 ऑक्टोबर 2005, बरोबर आहे, 5 ऑक्टोबर 2005 ही जन्मतारीख मी टाकली. ही जन्मतारीख टाकल्यानंतर त्यांनी काय सांगितलं तर यू आर नॉट एलिजिबल फॉर अग्निवीर ऑफ दिस बर्थ एरिया डेट ऑफ बर्थ क्रायटेरिया, म्हणजे जन्मतारखीमुळे तुम्ही काय होतात ते या ठिकाणी यू आर नॉट एलिजिबल, म्हणजे तुम्ही पात्र नाही कारण तुमची जन्मतारीख जास्त आहे. म्हणजे जर आपण मागच्या 2-3 भरत्या बघितल्या तर मागच्या 2-3 भरत्यामध्ये काय होत होतं तर मागच्या ज्या काही 2-3 भरत्या आहे त्या भरतीमधल्या जर आपण एज लिमिट बघितलं मित्र हो, तर ती एज लिमिट काय होती तर ती एज लिमिट होती बघा 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008, बरोबर आहे. म्हणजे 1 ऑक्टोबर 2004 पासून तर 1 एप्रिल 2008 पर्यंत तुमची जन्मतारीख असेल तर मागची जी काही अग्निवीर भरती झाली त्या अग्निवीर भरतीमध्ये तुम्हाला फॉर्म भरता येत होता. म्हणजे ह्या जन्मतारखेनुसार ही जी काही भरती होती तुमची 2026 ची, तर ह्या भरतीमध्ये काय पाहिजे होतं 1 ऑक्टोबर 2005 पासून तर 1 एप्रिल 2009 पर्यंत ह्या 2 तारखांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्याची जन्मतारीख येत असते त्या विद्यार्थ्याला आर्मी अग्निवीर भरतीमध्ये फॉर्म भरायला यायला पाहिजे होता. पण आपण यामधलीच एक जन्मतारीख टाकून पाहिली 5 ऑक्टोबर 2005, तर त्यांनी काय सांगितलं बघा, इथं तुम्ही स्वतः बघू शकतात की 5 ऑक्टोबर 2005 आपण ज्या वेळेस टाकलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यू आर नॉट एलिजिबल फॉर अग्निवीर ऍज पर डेट ऑफ बर्थ क्रायटेरिया, म्हणजे तुमची जी काही जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेमुळे तुम्ही पात्र नाही. या ठिकाणी तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता. या ठिकाणी आता ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येणार आहे त्यावेळेस जी जी काही ऑथेंटिक माहिती आहे ती आपल्या समोर येतील. पण आता तर 90% 95% ते हे समजतंय की तुमची जी जन्मतारीख आहे ती वाढणार होती, वयवाढ तुम्हाला मिळणार होती, ती वयवाढ न मिळता त्यांनी अजून ती जी काही एज लिमिट आहे ती एज लिमिट कमी करून टाकली. ज्यावेळेस आपण जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती हे चेक केलं त्यावेळेस आपल्या लक्षात आलेले, तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरती जॉईन इंडियन आर्मीच्या वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय, तुम्ही सुद्धा हे चेक करायचंय मित्रांनो. बघा त्यानंतर ज्यावेळेस आपण 5 ऑक्टोबर 2006 टाकलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यू आर एलिजिबल फॉर दिस करंट प्रोफाईल. आता नवीन जी काही एज लिमिट त्यांनी दिलेली तर ती एज लिमिट काय असणार आहे 1 जुलै. बघा जी काही नवीन भरती आहे त्या नवीन भरतीसाठी त्यांनी जवळपास एज लिमिट काय दिलेली आहे तर 1 जुलै 2006 पासून तर 1 जुलै 2009 अशी नवीन भरतीसाठी त्यांनी एज लिमिट त्या ठिकाणी दिलेली आहे. पण ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येणार आहे त्यावेळेस आपल्याला ही जी काही माहिती आहे ती अजून स्पष्टपणे कळणार आहे. पण 90% 95% चान्सेस हेच झालेले की त्या ठिकाणी ही जी काही एज लिमिट आहे ती कमी झालेली आहे. आता बरेचसे जे काही विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांच्यासोबत हा खूप मोठा अन्याय झालेला आहे, खूप मोठा धोका झालेला आहे. जी एज लिमिट त्यांनी वाढवायला पाहिजे होती, विशेषतः म्हणजे जी काही क्लर्कची पोस्ट आहे त्याच्यासाठी तरी त्यांनी 23 करायला पाहिजे होती, पण ती 23 न करता त्यांनी 21 न राहू देता अजून कमी केली. त्यातल्या म्हणजे अगोदरच कमी होती आणि त्याला अजून डायरेक्टली कमी करून टाकलं. मग ही जी काही माहिती आहे ही सगळी माहिती जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना नक्की शेअर करायची आहे. ही महत्वाची अपडेट त्यांच्याकडे सुद्धा गेली पाहिजे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त कमेंट करायचे. जे काही वेगवेगळे क्लासेस वाले त्या ठिकाणी ट्विट करताय तुम्ही सुद्धा त्याला रिप्लाय द्यायचा आहे, जेणेकरून ही जी काही आपली मांग आहे ती मांग सरकारपर्यंत गेली पाहिजे की आर्मी अग्निवीर भरतीची जी काही एज लिमिट आहे ती एज लिमिट वाढवून द्या. वाढून नाही देत तर जी आहे ती तरी ठेवा, तिला कमी करू नका. कारण भरपूर विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करतायत, त्यांचं यातून खूप मोठं नुकसान होणार आहे मित्रांनो. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, जास्तीत जास्त कमेंट करायचे आहे, जेणेकरून बाकीचे जे काही विद्यार्थी ते सुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी हे जी काही आपली मिशन आहे आता हे जे काही आपली लढाई या लढाईमध्ये त्या ठिकाणी जुडणार आहे. आणि जे विद्यार्थी आर्मी अग्निवीर भरतीची तयारी करत असेल त्यांच्यासाठी आपल्याकडे बॅच सुद्धा उपलब्ध आहे मित्रांनो. आता इथून पुढे 2-4 महिने आपल्याला आर्मी अग्निवीर भरतीच्या तयारीसाठी मिळणार आहे. मग त्या 2-3 महिन्यामध्ये तुमचा जो काही सगळा सिलेबस आहे तो बेसिक टू ऍडव्हान्स कव्हर केला जाणार आहे. ही जी बॅच असणार आहे तुम्हाला मराठी माध्यम मध्ये असणार आहे, कारण आता आर्मी अग्निवीरची जी काही भरती आहे ती भरती मराठीमध्ये सुद्धा होत असते, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येत असते. या सगळ्या बॅच मध्ये सगळं जे काही
शिक्षक लोक शिकवायला असणारे ते वेगवेगळ्या पदांवरती निवड झालेले, त्याचबरोबर वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेले शिक्षक लोक तुम्हाला शिकवायला असणारे. ऑफर मध्ये सध्या फक्त 200 रुपयाला तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. बॅच घ्यायची असेल तर महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा ह्या नंबरवरती सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्या एज लिमिट संदर्भात किंवा कोणत्याही गोष्टी संदर्भात त्या ठिकाणी अडचण असेल तर नक्की कमेंट करा. आपण त्यांना सगळी जी काही माहिती आहे ती क्लिअरपणे देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद.